फॅशननं आता सगळ्यांचंच जीवन व्यापलं. आपल्या वापरातल्या वस्तूंच्या उपयुक्ततेबरोबरच तिच्या उपयुक्ततेला अधिक महत्त्व दिलं जातंय. पावसाळा सुरू झाल्यानंतर दुकानांमध्ये छत्र्या विक्रीसाठी उपलब्ध होतात. अलीकडच्या काळात तरुणाई छत्र्या खरेदी करताना त्यांच्या टिकाऊपणापेक्षा त्यांच्या दिसण्याला अधिक महत्त्व दिलं जाताना दिसतंय. पण अजूनही जुनी जाणती मंडळी छत्री दिसायला कशी आहे यापेक्षा तिच्या दणकटपणाला महत्त्व देत वर्षानुवर्ष छत्र्या जपून ठेवतायत. पावसाचा जोर वाढल्यानंतर पेठवडगावमधील मुख्य चौक छत्री दुरुस्ती करणाऱ्या लोकांनी व्यापून गेलाय. वर्षभर काहींनी जपून ठेवलेल्या तर काहींच्या घरात अडगळीत पडलेल्या छत्र्या आता दुरुस्तीसाठी बाहेर येऊ लागल्यात. दुरुस्तीसाठी येणारी ज्येष्ठ मंडळी नव्या छत्र्या वाऱ्यानं लगेच उलटतात, त्यापेक्षा जुन्या छत्र्या बऱ्या अशी प्रतिक्रिया देताना दिसतायत. टिकाऊपणामुळं किरकोळ दुरुस्ती करून जुन्याच छत्र्या वापरणाऱ्या ज्येष्ठांचा व्यावहारिकपणा तरुणाईसाठी शिकवण देणारा असला तरी एका पावसाळ्यापुरती टिकली तरी चालेल, पण नवी आणि फॅशनेबल छत्री करण्याकडंच त्यांचा कल असतो. ज्येष्ठांची जुनं वापरण्याच्या या व्यावहारिकतेमुळं छत्री दुरुस्तीचा व्यवसाय करणाऱ्यांना व्यवसायाची संधी मिळतीये. हंगामानुसार इतर व्यवसाय करणारे पावसाळ्याच्या तोंडावर छत्री दुरुस्तीचा व्यवसाय करताना दिसतात. यामुळं पेठवडगाव शहरातील मुख्य चौकासह गर्दीच्या ठिकाणी छत्र्यांचे डॉक्टर सुई, दोरा, काड्या, नवीन बटणं, पक्कड अशा किरकोळ भांडवलासह कौशल्यानं छत्र्या दुरुस्त करत जुन्याचं नवं करून देताना दिसतायत.